घटनेची चौकशी सुरू. नागपुरातील मोरभवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित स्थानक साकारणार. 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार. चंद्रशेखर बावनकुळेंकडून विविध विकास कामांचा आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तामिळनाडूच्या रामेश्वरमधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन. जुना पूल वापरायोग्य नसल्यानं नव्या पुलाची निर्मिती. भारत आणि श्रीलंकेमध्ये मच्छीमारांच्या मुद्द्यावर चर्चा. पंतप्रधान मोदींकडून मच्छीमारांच्या सुटकेची मागणी. मोदींच्या मागणीनंतर कोलंबोकडून 14 मच्छीमारांची सुटका. देशभरामध्ये रामनवमीचा मोठा उत्साह. अयोध्या आणि शिर्डीतील साईनगरीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर नागपूर आणि मुंबईत शोभायात्रेमध्ये मोठी गर्दी. रामनवमीला अभिजित मुहूर्तावर रामलल्लाचा सूर्यतिलाक. 4 मिनिटं रामलल्लाच्या कपाळावर किरण पडली. रामनवमी निमित्त अयोध्येमध्ये 5 लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल. वातावरणात मोठा बदल. पुन्हा कोकणातून उष्णतेची लाट सक्रिय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा. हवामान खात्याकडून पुन्हा एकदा कोकणासाठी अलर्ट. अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता. तर सिंधुदुर्गच्या पांदा शहरामध्ये 2 तास चक्रीवादळासह अवकाळी पाऊस. केळे आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील पाणीसाठा एप्रिलमध्येच 33%वर. मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट. वैतरणा आणि भातसामधून राखीव कोट्यातील जलसाठा देण्याची मागणी. गावच्या यात्रेनिमित्त मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर. 15 एप्रिलपासून पुन्हा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात बोस्टनमध्ये जनता रस्त्यावर. ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक.